नमस्कार, मी निकिता पाटील आणि स्वागत आहे तुमचं एजू वार्तामध्ये. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आहे डॉक्टर अर्चना अडसुळे. आणि मॅडमचं एक वैशिष्ट्य म्हणजे मॅडमनी एका विशेष शाळेवरती PhD केलेली आहे. कर्डलवाडी इथे एक जिल्हा परिषदेची शाळा आहे जी 365 दिवस सुरू असते. म्हणजे 365 दिवस कोणत्याही सणावाराची असेल किंवा रविवारची सुट्टी न घेता विद्यार्थी 365 दिवस शाळेत जातात आणि अभ्यास करतात. आणि मॅडम या शाळेवरती PhD करून तेथे विद्यार्थ्यांवरती याचा कसा परिणाम झाला याचा अभ्यास केलेला आहे. तर आता मॅडमशी आपण त्याच विषयावरती चर्चा करणार आहोत आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. तर स्वागत आहे मॅडम तुमचं एजू वार्तामध्ये. धन्यवाद. आणि मॅडम पहिला प्रश्न माझा असाच असेल की तुम्हाला या शाळेवरती PhD का करावीशी वाटली? ॲक्च्युली एकला चलोरी ही जी काही IBM लोकमतवर कार्यक्रम घेत होता त्या कार्यक्रमामध्ये कर्डेलवाडी शाळेतील मुख्याध्यापक श्री दत्तात्रय सकट सर यांची मुलाखत चालली होती आणि मला ती मुलाखत पाहण्यात आली ॲक्च्युली. आणि त्या मुलाखतीमध्ये असं लक्षात आलं की सरांनी तिथे उल्लेख केला की आमची शाळा 365 दिवस चालते. अगदी कुठलीही सुट्टी न घेता ती शाळा अविरत शैक्षणिक काम करत असते आणि विद्यार्थ्यांच्या पूर्ण उपस्थितीसह ही शाळा चालत असते असा त्यांच्या मुलाखतीतून मला माहिती मिळाली. मग तेव्हा थोडासा विचार करावा असा वाटला किंवा केला. मी विचारतो की 365 दिवस शाळा चालते, मग विद्यार्थ्यांची मानसिकता कशी टिकत असेल, शिक्षक कशा पद्धतीने अध्यापन करत असतील याचा थोडासा अभ्यास करावा असा वाटला किंवा ते शाळेला मला भेट द्यावीशी वाटली. आणि त्याच्यानंतर मी सरांना तिथे सरांचा नंबर येत होता, फोन नंबर. मग सरांना मी कॉन्टॅक्ट केला की सर मला आपल्या शाळेला भेट द्यायची. आणि त्यानंतर मी शाळेला भेट दिली आणि तिथे मला असं वाटलं की या शाळेवर आपल्याला अभ्यास करता येईल का. मग तिथून माझा हा PhDचा प्रवास सुरू झाला आणि मग मी विद्यापीठामध्ये मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मग PhDसाठी अप्लाय केला आणि तिथे तो विषय मांडला होता. मॅडम तुम्ही या PhDसाठी कसा अभ्यास केला, कशी तयारी केली? 3 उद्दिष्टांमध्ये हा अभ्यास होता. प्रामुख्याने 365 दिवस म्हणजे ही शाळा 2 शिक्षिकी आहे, श्री दत्तात्रय सकट आणि बेबीनंद सकट या मॅडम. हे दोघं पती पत्नी आहेत. तर हे दोघं 365 दिवस शाळा चालवतात आणि ही शाळा 2001 पासून 365 दिवस चालते. मग मी 365 दिवस शाळा चालवण्यापूर्वीची शाळेची परिस्थिती आणि 365 दिवस सुरू असताना आणि त्या पुढील कालावधी अशा 2 टप्प्यामध्ये एक अभ्यास केला. आणि शिवाय 365 दिवस शाळा चालवल्यामुळे एकंदरीतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादन असेल, गावकरी असतील किंवा तिथला जो काही लोकसहभाग असेल या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केलेला आहे. मॅडम आता तुमच्यावरती PhD पूर्ण झालेली आहे आणि साधारण कोणत्याही व्यक्ती असेल, विद्यार्थी असेल, शिक्षक असेल पण किंवा कोणताही व्यक्ती त्याला आठवड्यातून एकदा तरी सुट्टी हवी. तर ही तर मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहे, त्यांचं वयही अगदी लहान आहे. तर या मुलांच्या मानसिकतेवरती याचा कसा परिणाम झाला? ॲक्च्युली मॅडम जेव्हा मी अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा सरांना मी हा प्रश्न केला होता की सर 365 दिवस का. तर सरांचं असं मत आलं की विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल अधिकचं काम करावं लागणार आहे असं त्यांना दिसून आलं होतं. सर जेव्हा 2001 मध्ये शाळेमध्ये रुजू झाले तेव्हा त्यांच्या ही परिस्थिती लक्षात आली होती. त्यामुळे अधिकचा वेळ द्यायचा, मग कशा पद्धतीने सुरुवात करायची. मग सरांनी सुरुवातीला शनिवार रविवारी शाळा सुरू करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शाळेमध्ये घ्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर तिथला जो वर्ग आहे तो प्रामुख्याने त्या विद्यार्थ्यांचे पालक हे शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले, म्हणजे खाण कामगार किंवा ऊस तोडीचे कामगार वगैरे असे ते पालक आहेत. मग या विद्यार्थ्यांना हे जे पालक जेव्हा कामावर जात असत त्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त दुखापत होण्याची शक्यता जास्त असायची. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना जर आपल्याला शाळेमध्ये आणायचं असेल आणि त्यांच्यामध्ये गुणवत्ता वाढवायची असेल किंवा त्यांना शिकण्याची आवड निर्माण करायची असेल तर अधिकचा वेळ द्यावा लागेल असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर हा 365 दिवस ही संकल्पना त्यांनी सुरू केली. 365 दिवस सुरू केल्यानंतर प्रामुख्याने सरांनी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना शाळेत आणणं आणि त्यांना शाळेमध्ये बसण्याची क्षमता निर्माण करण्यावर पहिल्यांदा भर दिला. मग त्यासाठी सरांनी विद्यार्थ्यांच्या आवडीचे खेळ, वेगवेगळे उपक्रम असे घ्यायला सुरुवात केली.
मग एका एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे माहिती जाऊ लागली की शाळेमध्ये असे असे उपक्रम घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढायला सुरुवात झाली. त्याचबरोबर प्रवेश वाढायला लागले, विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हायला लागली. मग सरांनी शैक्षणिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबरोबरच गावकऱ्यांना सुद्धा आपल्याला प्रबोधन करून त्यांचीही मानसिकता बदलता येईल का यासाठी गावकऱ्यांच्या सभा घेतल्या गेल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी गरीब परिस्थितीमधून अगदी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी झालेल्या वेगवेगळ्या सन्माननीय व्यक्तींच्या मुलाखती तिथे दाखवायला लागले पालकांना. त्यांना तिथे व्याख्यानासाठी आणायला लागले आणि त्यामुळे काय झालं की त्या पालकांमध्ये देखील इच्छा निर्माण झाली की आपलीही मुलं अशी उच्च शिक्षित झाली पाहिजे. त्या दृष्टीने मग पालकांचाही सकारात्मक सहभाग शाळेसाठी मिळाला. त्यामुळे ही संकल्पना राबवण्यासाठी त्यांना सोयीस्कर झालं. मॅडम, तुम्ही आता म्हटलं की तुम्हाला एकंदरीत असं दिसलं की विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी ही शाळा 365 दिवस सुरू राहते. तर याचा आता विद्यार्थ्यांवर म्हणजे जे उद्दिष्ट आहे शाळेचं ते यशस्वी झाल्याचं दिसत आहे का, किंवा एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा कसा परिणाम झाला? प्रामुख्याने सुरुवातीला म्हणजे सरांनी जेव्हा 365 दिवस शाळा सुरू केली त्याच्या आधी विद्यार्थी शाळेत काही वर्गात सुद्धा बसत नव्हते. पण आता विद्यार्थी 365 दिवस शाळा सुरू केल्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये बसायला लागले. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला शिकायला मिळते याचा त्यांना आनंदही होत होता आणि त्यामुळे आपण काहीतरी वेगळं शिकतोय किंवा अभ्यास करतोय याचं त्यांना बर्डन येत नव्हतं. आणि शिवाय रोजच्या रोज आपण केलेल्या अभ्यासाची उजळणी करून घेतली जाते तिथे. त्यामुळे जेव्हा केव्हा परीक्षा असते त्या परीक्षेचा ताणही येत नव्हता. याचा परिणाम असा झाला की विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अव्वल यायला लागले. म्हणजे तिथे शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा 100% रिझल्ट लागला. आणि त्याचबरोबर काय झालं की या प्रगतीमुळे शैक्षणिक प्रगतीबरोबर त्यांच्या कलागुणांनाही वाव मिळायला लागला. की विद्यार्थी चांगल्या पद्धतीने चित्र काढू शकतात, गाणं म्हणू शकतात, वेगवेगळ्या छान पद्धतीने डान्स करू शकतात. आणि त्या शाळेचं असं एक वैशिष्ट्य आहे की विद्यार्थ्यांवर शाळेतल्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात आणि त्यांना मार्गदर्शन शिक्षक करत असतात. त्यामुळे नेतृत्व गुण असेल किंवा आत्मनिर्भरता असेल या गुणांची आपोआप त्याच्यामध्ये जोपासना होऊ लागली. अशा पद्धतीने जी संवादितपणा ही जे काही आपण मूल्य म्हणतो त्या मूल्यांची काय म्हणूया आपोआप त्याच्यामध्ये रुजवणूक होऊ लागली. हा एक फायदा. मॅडम, तिथल्या विद्यार्थ्यांशी असेल किंवा गावकऱ्यांशी असेल, शिक्षकांशी असेल, त्यांच्याशी संवाद साधून तुम्ही तिथला बारकाईने अभ्यास केलेला आहे. तर या सगळ्यातून तुम्हाला एकंदरीत काय निष्कर्ष दिसले? एक तर शाळेमध्ये प्रवेशासाठी वेटिंग लाईफ म्हणजे अगदी आधी प्रवेश कमी होत असत, पण आता प्रवेशासाठी वेटिंग 2-2 वर्ष त्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही. आणि आता फक्त म्हणजे आपण म्हणूया की अगदी उच्च शिक्षित पालकांचे पाल्य देखील त्या शाळेमध्ये प्रवेशासाठी येत असतात. दुसरा असा एक परिणाम झाला की गावातले जे काही पालक होते ते मुलींना सहसा बाहेर शिकण्यासाठी पाठवत नव्हते. तर आज मुली ज्ञानप्रबोधिनीसारख्या शाळेमध्ये अगदी शिकतात, ते छान पद्धतीने आपली गुणवत्ता दाखवत आहेत. हा एक परिणाम झाला. आणि एक विद्यार्थी तर फॉरेनमध्ये जाऊन PhD करत आहे. म्हणजे त्यांची आजी तिने स्वतःहून त्या विद्यार्थ्याला परदेशात शिकण्यासाठी पाठवलं. म्हणजे हा एक जो मानसिक बदल आहे जो गावकऱ्यांमध्ये दिसून आला तो खूप छान पद्धतीने होता. शिवाय त्या गावाला शासनाच्या स्वच्छतेच्या संदर्भात अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि शाळा ही प्रामुख्याने त्याच्यामध्ये सहभाग घेते. लोकसहभाग आणि शाळेचा सहभाग यामुळे गाव आणि शाळा असे नावरूपाला आलेले आहेत. मॅडम, या शाळेचा तुम्ही बारकाईने अभ्यास केलेला आहे. तर महाराष्ट्रात अशाही अनेक शाळा आहेत ज्या नियमित सुट्ट्या घेतात, सणावाराच्या सुट्ट्या घेतात, पण त्या शाळा आज आदर्श शाळा म्हणून पुढे आलेल्या आहेत. तर एक अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं की 365 दिवस शाळा सुरू ठेवणं गरजेचं आहे का? खरं तर याबद्दल बऱ्याचदा दुमत होतं. 365 दिवस म्हणजे अगदी वर्षाच्या एकही दिवस सुट्टी न घेता शाळा चालवावी का नाही चालवावी याबद्दल बरेचसे खरं हा वादाचा प्रश्न आहे. पण शासनाच्या नियमानुसार किमान 200 दिवस शाळा चालवणं अपेक्षित आहे. पण त्यालाच एक डेडलाईन न धरता 165 दिवस आपल्याकडे आहेत, तर त्यातलाही काहीचा वेळ घेऊन आपण विद्यार्थ्यांसाठी काम करू शकतो. खरं तर ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक वेळ देणं अपेक्षित आहे तर त्या शाळांनी
विद्यार्थ्यांसाठी अधिकचा वेळ द्यावा. ज्या काही सलग सुट्ट्या असतात, म्हणजे आपण दिवाळीची सुट्टी म्हणूया किंवा उन्हाळ्याची सुट्टी म्हणूया, या सुट्टींमध्ये जर विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ मिळाला तर त्यांची शैक्षणिक संपादन किंवा शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. प्रामुख्याने खरं तर मॅडम तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर या शाळेमध्ये देखील सुट्टी न देता त्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. समजा महात्मा फुलेंची जयंती असेल तर महात्मा फुलेंबद्दल एक पात्री नाटक बसवणं, त्यांच्याबद्दल भाषणं घेणं, वेगवेगळे पोवाडे सादर करणं, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला शाळेत जायचं आहे आणि आज सुट्टी आहे ही मानसिकता पूर्णपणे निघून जाते. शाळेमध्ये सुट्टीच्या दिवशी खरं तर महात्मा फुले यांची जयंती असेल किंवा काय, तर त्या दिवशी त्या नेत्यांबद्दल नेत्यांची माहिती आधीची विद्यार्थ्यांना देण्यासाठी वेगवेगळी ॲक्टिव्हिटी घेतली जाते. म्हणजे प्रामुख्याने पथनाट्य बसवणं किंवा एक पात्री नाटक बसवणं, त्यांच्या जीवनावर आधारित कार्यावर आधारित काही फिल्म्स असतील त्या फिल्म्स दाखवणं, अशा पद्धतीने शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात. त्यामुळे काय होतं, एकंदरीत विद्यार्थ्यांना आपले जे आदर्श आहेत त्या आदर्शांबद्दल अधिकची माहिती मिळते. शाळेने पालकांचे प्रश्न सोडवले आणि त्यामुळे पालकांचा सहभाग वाढला याच्यामध्ये. आणि शिवाय पालकांच्या सभा घेतल्या गेल्या की अगदी गरिबी परिस्थितीमधून एखादा विद्यार्थी उच्च पदापर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकतो. मग आपल्याही विद्यार्थ्यांना जर शिक्षण मिळालं आणि तेही जर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर उद्या या पदावर आपलेही विद्यार्थी असू शकतील. अशा पद्धतीचा आत्मविश्वास या शिक्षकांनी निर्माण केला होता. त्यामुळे पालकांचा सहभाग इतका छान वाढला की जेणेकरून सरांनी देखील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेणारे पालक किंवा व्यसन न करणारे पालक अशा पालकांना पारितोषिक शाळेमध्ये द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे पालकांचा सहभागही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिसून आला. शिवाय गावातल्या काही समस्या होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा शाळा पुढाकार घेत होती. गाव स्वच्छ करणं, त्यासाठी विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जात होतं. अशा पद्धतीने कार्यक्रम राबवले जातात. धन्यवाद मॅडम, तुम्ही इथं आल्याबद्दल आणि एज्युआयदाशी इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केल्याबद्दल. धन्यवाद.